विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये आपत्ती व्यवस्थापन या विषयावर प्रश्न घेतलेले आहेत, जे निसर्गाशी व मानवजातीशी जुटलेले आहेत आणि यामधून परीक्षेला 2 ते 3 प्रश्न, कुठलीही परीक्षा असू द्या, यामधून 2 ते 3 प्रश्न हे परीक्षेला हमखास असतातच. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. प्रत्येक प्रश्न हा IMP प्रश्न होणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. प्रश्न पहिला, घरातील गॅस सिलेंडरने पेट घेतल्यास काय करावे? ऑप्शन अ, पाणी शिंपडावे. ऑप्शन ब, वाळू माती टाकावी. ऑप्शन क, ओल्या चादरीने सिलेंडरला झाकून टाकावे. ऑप्शन ड, बाहेर पळून जावे. सांगा या 4 ऑप्शनपैकी घरातील गॅस सिलेंडरने पेट घेतल्यास काय करावे? मित्रांनो, येत असेल तर ॲन्सर कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक क, ओल्या चादरीने सिलेंडरला झाकून टाकावे. प्रश्न क्रमांक दुसरा, ज्वालामुखी ही कोणत्या प्रकारची आपत्ती आहे? ऑप्शन अ, सामाजिक. ऑप्शन ब, राजकीय. ऑप्शन क, जैविक. ऑप्शन ड, भूगर्भीय. सांगा, ज्वालामुखी ही कोणत्या प्रकारची आपत्ती आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ड, भूगर्भीय. प्रश्न क्रमांक तिसरा, तालुका आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष कोण असतात? ऑप्शन ए, आमदार. ऑप्शन ब, तहसीलदार. ऑप्शन क, प्रांत अधिकारी. ऑप्शन ड, जिल्हा अधिकारी. सांगा, तालुका आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष कोण असतात? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ब, तहसीलदार. प्रश्न क्रमांक 4, गाव पातळीवर आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कोण असतात? ऑप्शन अ, सरपंच. ऑप्शन ब, उपसरपंच. ऑप्शन क, ग्रामसेवक. ऑप्शन ड, सदस्य. विद्यार्थी मित्रांनो, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून असेच महत्त्वाचे प्रश्न उत्तर हे मी या यूट्यूब चॅनलवर टाकत असतो. त्यामुळे व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सांगा उत्तर. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक अ, सरपंच. प्रश्न क्रमांक 5, विसंगत पद ओळखा. ऑप्शन अ, भूकंप. ऑप्शन ब, पूर. ऑप्शन क, युद्ध. आणि ऑप्शन ड, सुनामी. तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये ऑप्शन अ, भूकंप. ऑप्शन ब, पूर. ऑप्शन ड, सुनामी हे जे 3 ऑप्शन आहेत हे नैसर्गिक आपत्तीशी रिलेटेड आहे आणि ऑप्शन क, युद्ध हे वेगळं आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक क, युद्ध. प्रश्न क्रमांक 6, विसंगत पद ओळखा. ऑप्शन अ, प्लेग. ऑप्शन ब, भूस्खलन. ऑप्शन क, पूर. ऑप्शन ड, दुष्काळ. सांगा. तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन अ, प्लेग हा आजार आहे आणि ऑप्शन ब, भूस्खलन. ऑप्शन क, पूर. आणि ऑप्शन ड, दुष्काळ हे नैसर्गिक आपत्तीशी रिलेटेड आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक अ, प्लेग. प्रश्न क्रमांक 7, आपत्ती व्यवस्थापन कायदा केव्हा अंमलात आणला? ऑप्शन अ, 2005. ऑप्शन ब, 2003.
ऑप्शन क 2004, ऑप्शन ड 2007. सांगा, IMP क्वेश्चन आहे, कमेंट्स करा. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक अ 2005. प्रश्न क्रमांक 8, पाणी दुर्गंधीयुक्त दूषित होणे ही कोणती समस्या आहे? ऑप्शन अ सामाजिक, ऑप्शन ब राजकीय, ऑप्शन क पर्यावरणीय, ऑप्शन ड व्यवस्थापकीय. सांगा, पाणी दुर्गंधीयुक्त दूषित होणे ही कोणती समस्या आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक क पर्यावरणीय. प्रश्न क्रमांक 9, खालीलपैकी कोणती मानवनिर्मित आपत्ती आहे? ऑप्शन अ भूकंप, ऑप्शन ब पूर, ऑप्शन क विषारी वायू गळती, ऑप्शन ड उल्कापात. सांगा, मानवनिर्मित कोणती आपत्ती आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक क विषारी वायू गळती. प्रश्न क्रमांक 10, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष कोण असतात? ऑप्शन अ राष्ट्रपती, ऑप्शन ब उपराष्ट्रपती, ऑप्शन क पंतप्रधान, ऑप्शन ड गृहमंत्री. सांगा, येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक क पंतप्रधान. प्रश्न क्रमांक 11, देशाच्या कशावर आपत्तीमुळे निश्चित परिणाम होतो? ऑप्शन अ माणसांवर, ऑप्शन ब अर्थव्यवस्थेवर, ऑप्शन क सुरक्षतेवर, ऑप्शन ड रोजगारावर. सांगा, देशाच्या कशावर आपत्तीमुळे निश्चित परिणाम होतो? 4 पैकी ऑप्शन सांगा कमेंट बॉक्समध्ये. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ब अर्थव्यवस्थेवर. प्रश्न क्रमांक 12, आपत्ती काळात कोणत्या अडचणी उद्भवतात? ऑप्शन अ स्थानिक, ऑप्शन ब वैश्विक, ऑप्शन क प्रशासकीय, ऑप्शन ड खाजगी. सांगा. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक क प्रशासकीय. प्रश्न क्रमांक 13, एखाद्या आपत्तीत स्थानिक नेतृत्व प्रभावी नसेल तर तेथील नागरिक कोण बनतात? ऑप्शन अ दिशाहीन, ऑप्शन ब गुन्हेगार, ऑप्शन क श्रीमंत, ऑप्शन ड ताकदवान. सांगा. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक अ दिशाहीन. प्रश्न क्रमांक 14, उघड्यावर पडलेली मानवाची किंवा प्राण्याची प्रेते कुजून वातावरणात दुर्गंधीयुक्त व प्रदूषित होणे हा कशाचा परिणाम आहे? ऑप्शन अ पर्यावरणीय, ऑप्शन ब आरोग्यदायी, ऑप्शन क आवश्यक, ऑप्शन ड प्रभावी. सांगा. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन अ पर्यावरणीय. प्रश्न क्रमांक 15, कोणत्या अवस्थेत आपत्ती ओसरल्यानंतर आपत्ती निवारण अथवा पुनर्वसनाचे काम चालू करतात? सांगा.
ऑप्शन अ अंतिम, ऑप्शन ब संक्रमण, ऑप्शन क स्थित्यंतर, ऑप्शन ड कोणत्याही. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन ब संक्रमण. प्रश्न क्रमांक 16. कोणती अवस्था अत्यंत क्लिष्ट स्वरूपाची असते? ऑप्शन अ पुनर्निर्माण, ऑप्शन ब पुनर्चक्रीकरण, ऑप्शन क पुनर्विकास, ऑप्शन ड पुनर्वापर. सांगा. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन अ पुनर्निर्माण. प्रश्न क्रमांक 17. कोणती आपत्ती ओढवल्याच्या परिस्थितीमध्ये तत्परतेची तात्काळ आणि कमीत कमी वेळेत तयारीची स्थिती मोजण्याचं एक साधन आहे? खालीलपैकी सांगा कोणतं साधन आहे? ऑप्शन अ प्रथमोपचार, ऑप्शन ब मॉक ड्रिल, ऑप्शन क रुग्णवाहिका, ऑप्शन ड अग्निशामक दल. सांगा यापैकी ऑप्शन कोणता येईल? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक क रुग्णवाहिका. प्रश्न क्रमांक 18. चेर्नोबिल येथील अणुभट्टी फक्त कशासाठी वापरली जाते? ऑप्शन अ वीज निर्मितीसाठी, ऑप्शन ब सौर ऊर्जेसाठी, ऑप्शन क अणुऊर्जेसाठी, ऑप्शन ड शेतीसाठी. सांगा. उत्तर येत असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक अ वीज निर्मितीसाठी. प्रश्न क्रमांक 19. हा प्रश्न लास्ट वन आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष कोण असतात? ऑप्शन अ जिल्हाधिकारी, ऑप्शन ब पालकमंत्री, ऑप्शन क खासदार, ऑप्शन ड मुख्याधिकारी. सांगा. विद्यार्थी मित्रांनो, असेच जर तुम्हाला IMP क्वेश्चन जर हवे असतील तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जेव्हा मी व्हिडिओ टाकेल त्यावेळेस तुम्हाला सर्वात आधी तो व्हिडिओ बघायला मिळेल. सांगा या प्रश्नाचं उत्तर. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन अ जिल्हाधिकारी. प्रश्न क्रमांक 20. शेवटचा प्रश्न. NDRFची स्थापना कधी झाली? ऑप्शन अ 2006, ऑप्शन ब 2005, ऑप्शन क 2004, ऑप्शन ड 2007. सांगा. कमेंट्स करा येत असेल तर. विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन अ 2006. धन्यवाद मित्रांनो.